विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी मंडळी, खरं तर आता पुणे शहरातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. मात्र वारकरी जे आहेत ते आता दिवे घाटामध्ये पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी काही वयस्कर आजी ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी विश्रांतीसाठी बसलेल्या आहेत. जालना जिल्ह्यामधून त्या आलेल्या आहेत. त्यांना विचारूया आपण त्यांचा अनुभव काय आहे, त्यांना कसं वाटतंय वारी करून. आजी, किती वय आहे तुमचं? 75. 75. कुठून आल्या? जालन्यावरून. काय कसं वाटतं आता वारीमध्ये चालू? चांगला आनंद वाटतो. आनंद वाटतो. हां, आम्ही पुण्यापासून पायंदळी आलो. आनंद वाटतो. विठ्ठल माऊलीला भेटायसाठी आम्हाला आनंद वाटतो. असं सुखी राहू दे, पुढं पायंदळी येऊ दे, वारी करू दे. बरं, अजून किती वर्ष करायची वारी? जवळ चालली तर वर करायची माऊलीची वारी. आमची माऊलीवर कृपा आहे, भावना आहे आमची माऊलीवर. माऊलीसाठी आम्ही लागून आलो, आनंद तो आलो. बरं, आता काय मागायचं विठ्ठलाला? विठ्ठलाला काही नाही मागायचं, सुखी मागायचं, पुढं पायी वारी करू दे उजू. विठ्ठल भेटला तर? विठ्ठल भेटल पायी वारी होऊ दे म्हणा पांडुरंगाला आमची उजू. बरं, कोण कोण आलं तुम्ही? आम्ही मैत्रिणी. मैत्रिणी? हा. बरं, तुमच्या मैत्रिणी बसलं शेजारी. तुमचं किती वय आहे आजी? 70. 70. बरं, कसं वाटतं आता वारी? चांगलं वाटतं, छान वाटतं. हां, काय मागायचं विठ्ठलाला? विठ्ठला का सुख शांतता भेटू दे, सुख मिळू दे, शांतता मिळू दे. कधीपासून करताय वारी? आम्हाला 5-6 वर्ष झाली. 5 वर्ष. मैत्रिणी मिळून करताय. हां. कसं वाटतं मग वारी? छान वाटतं, वारी आमची सुंदर वाटतं. हसत खेळत. हां, हसत खेळत. हसत खेळत वारी आमची. आम्ही आता दिव्या घाटमध्ये बसले. आनंदाच्या बातम्या चालली आमच्या. आता वारीमध्ये तुम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र आहे, असं संसारात असताना येतं का एकत्र, भेटता का? नाही, जवळजवळच आहे ना आम्ही. हां, मैत्रिणी. नाही, भांडण नाही, तंडण नाही, गोडी गोविंदा नाही आमची. मग उगं वारी आलो का मी, गोडी गोविंदान वारी चाली. हसत खेळत पांडुरंगाचं नाव घेत, पावली टाकीत, टाळ्या वाजीत चाली आम्ही. बरं, आनंद वारी आमच्या असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. तुम्हाला काय वाटतं आजी? आम्हाला आनंद वाटतो. मैत्रिणी चाललाय, आता काय थकवा जाणवतो, काय होतं? काहीच जाणवत नाही आम्हाला थकवा. थकवा. किती वारी तुमची? 5वी. 5वी. हां, बरं, कसं वाटते मग आता यावर्षी? चांगलं वाटतं यावर्षी, चांगला आनंद वाटतो. या वर्षी आता आळंदीला जाता नाही आलं? हां, पुण्याहून आलो ना. पुण्यावरून आला. हां, काय वाटलं मग आळंदीला नाही गेला, कसं वाटतंय? पाण्यामुळे गेलो नाही ना. बरं, काय वाटलं मग आळंदीला जाता नाही आलं? आळंदीला जाता नाही आलं पाण्यामुळं, पण मग आळंदीचं हे राहिलंच ना, तेवढं दर्शन राहिलंच ना माऊलीचं. तिकून आलं की इकडं चांगलं दर्शन वाटतं. तेवढी मनाची ही राहिली नाही यंदा साल. पाण्यामुळं साराच अडकुता आला दिंडीला. आता थांबला की पाऊस? हा, आता थांबला पाणी. पुढं दिंडी आली, पाणी थांबून गेला. तुमचं किती वय आहे आजी? 50. तुमची किती वारी? मी पहिलीच आहे. पहिलीच आहे. कसं वाटते मग? कसं चांगलं वाटतं. मैत्रिणींसोबत आलाय? हो, कसं वाटतं? आनंद वाटतो मस्त. ज्ञानेश्वर माऊली दर्शन झालं आणि आता पांडुरंगाचं होईल. घरची आठवण येते का? नाही. पहिलं वर्ष तरी नाही येत? हा, घरच्यांचा काय फोन नाही? काही फोन घेऊन येते ना, बोलतो फोनवर. काय आता विठ्ठलाला काय मागायचं? काय नाही, ते ना बा चांगलं सुखात ठेवा आणि पुन्हा या आम्ही वारीला पुन्हा सोबत. किती वर्ष अजून सोबत? जवरक चालू येईन जवरक. सगळ्या सोबत झाला. हा, बरं, खरं तर 4-5 मैत्रिणी मिळून या सोबत वारी करतात आणि ही वारी अशीच पुढे देखील चालू राहावी अशी त्यांची आशा आहे. आजी, तुमची कितवी वारी? आमची 4थी. 4थी. कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटतंय. हो. काय मागणार विठ्ठलाला? काय 2 हात 2 पाय मस्त ठेवून चरणावर. चालता एवढं? चालतं येऊ दे, वारी करू दे. हा, असं वाटतं. बरं, आता कसं म्हणजे चालत कसं जाणार? थकवा येतो का काय? थकवा नाही येत, चालतो आम्ही. थकवा हा, दरवर्षी चालतं? दरवर्षी चालतो. काय मागणार विठ्ठलाला? नव्या पिढीला काय सांगायचंय? काय सांगता आता, काय सांगायला आमच्या जवळ अनुभव तुमचा? अनुभव आहे दिसता. दर्शन झालं चांगलं झालं. हा? दर्शन झालं चांगलं झालं माऊलीचं. यांचं माऊली दर्शन नाही, पांडुरंगाचं हे नुसतं होतं का पांडुरंगाचं दर्शन? होईन ना.
मुक्कामी आम्ही 2-3 दिवस पंढरपुरात दर्शन घेऊनच घरी जाऊ आम्ही. नक्कीच पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलोय आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊनच जाणार असं या मैत्रिणींकडून सांगण्यात येते. मात्र वारीमध्ये आपण पाहतो की अनेक जण वारी करतात, परंतु या मैत्रिणी ज्या आहेत त्या वारी करण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांना अशीच वारी जी आहे त्या मला पुढे देखील घडावी अशी त्या विठ्ठलाकडे अपेक्षा व्यक्त करतात. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रो.